अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुपगाव येथे शनिवारी रात्री सुमारे 8 वाजता पावसासह झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे शेतकरी निहाल वानखडे यांच्या गोठ्यामध्ये असलेल्या 11 बकऱ्या ह्या मरण पावल्या। हा कडकडाट भयंकर होता। फुपगाव येथे वीज पडून या बकऱ्या जागीच मृत्युमुखी पडल्या। यामध्ये 5 लहान तर 6 मोठ्या बकऱ्या होत्या। या बकऱ्यांच्या दुधांवरती वानखडे हे आपला उदरनिर्वाह चालवित होते। या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरे कोणतेही साधन नाही। 11 बकऱ्या ह्या मृत्युमुखी पडल्याने आपले सुमारे 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे वानखडे यांनी सांगितले। रात्री 8:30 वाजता पाणी येत असताना वीज कडकडली आणि त्या वीजमध्ये माझ्या 11 ठाव मरून गेले। त्याची मला सगळं भरपाई मिळाली। माझ्या काल पावसामुळे विजेमुळे बकऱ्या मृत्युमुखी पडल्या। तरी शासनाकडून मला त्यांची संख्या 11 असून मला त्यांची भरपाई शासनाकडून मिळावी ही विनंती। झालेल्या घटनेची माहिती वानखडे यांनी तहसीलदारासह पशुसंवर्धन अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना दिली। त्यावरून तलाठी बिंदवाल यांनी बकऱ्याचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे पाठविलेला आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चौकडे यांचा हा वृत्तांत।